नमस्कार मित्रांनो, मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट आहे। मित्रांनो, तुम्ही पण फार्मर आयडी साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि तुम्हाला जे कार्ड आहे आणखी भेटलं नाही त्याची तुम्ही वाट बघत आहेत। मित्रांनो, तुम्हाला हे कार्ड कसं काढायचं आहे, याच्यासाठी प्रोसेस काय आहे व याच्यासाठी तुम्हाला घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरून काय प्रोसेस करायची आहे आणि ते कार्ड तुम्ही घरी बसल्या कसं काढू शकता, हे सर्व माहिती मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, इथे बघू शकतात असं काही पोर्टल आहे। तुम्ही या पोर्टलवरून जी फार्मर आयडी आहे त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन केलेलं असतं। आता इथे बघू शकतात भरपूर ऑप्शन देण्यात आलेला आहे। इथं वरती गेलं तुम्हाला एक डॅशबोर्ड दिसतो, थोडं खाली यायचं आहे। आता इथं तुम्हाला लॉग इन ॲज इथं बघितलं तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्ही कॅप्चा फिल करून लॉग इन करू शकतात किंवा OTP टाकून तुम्ही इथं लॉग इन करू शकतात। जर तुम्ही घर बसल्या किंवा तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्ही ही प्रोसेस करून घेऊ शकतात। आता आपण या CSC मार्फत जे पोर्टल आहे त्याच्यावरून प्रोसेस करणार आहोत। दोन्ही प्रोसेस आहे मित्रांनो, त्या सेम राहतील, कोणताही बदल त्याच्यामध्ये राहणार नाही। आता CSC पोर्टल वरती क्लिक केल्यानंतर इथं आपला ID पासवर्ड टाकून आपण कॅप्चा फिल करणार आहोत। त्याच्यानंतर साइन इन बटनावरती क्लिक करून या पोर्टलला लॉग इन करणार आहोत। सेम प्रोसेस तुम्ही मोबाईल वरती करायचे। आता OTP वरती क्लिक राहून द्यायचं आहे, तुम्हाला इथं बघायला भेटत असेल। त्याच्यानंतर आपला जो आधारचा क्रमांक असतो तो तुम्हाला खाली टाकायचा आहे आणि इथं साईटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं तुमचा फार्मर आयडी बघायला भेटतो आणि त्याच्या खाली तुमचं जे स्टेटस आहे ते अप्रूव्ह मध्ये बघायला भेटत असतं। मित्रांनो, तुमचं जे फार्मर आयडी कार्ड आहे ते अशा काही प्रकारे बनलेलं असतं। आता हे फार्मर आयडी तुम्हाला भेटला आणि अप्रूव्ह झालं म्हणजे तुमचं जे फार्मर आयडी आहे तो पूर्णपणे बनलेला आहे। पण मित्रांनो, एक लक्षात ठेवायचं आहे, आणखी कोणतंही कार्ड शेतकऱ्यांना इश्यू झालेलं नाही व मिळालेलं नाही। कारण की मित्रांनो, आणखी कोणतीच अपडेट अशी आली नाही की फार्मर आयडीचे कार्ड बनायला लागले। आता जे पण फार्मर आयडीचे कार्ड बनत आहे मित्रांनो, ते डुप्लिकेट ID कार्ड बनत आहे। हा जो फार्मर आयडी असतो तो टाकून देतात, त्याच्यामध्ये तुमचा फोटो अपलोड करून देतात आणि प्रत्येक शेतकऱ्यांकडून भरपूर पैसे चार्ज करत असतात। तुम्ही यासाठी बळी पडायचं नाही मित्रांनो। आणखी अशी कोणती ऑफिशियल अपडेट आलेली नाही। त्याच्यानंतर जर अशी काही ऑफिशियल अपडेट मिळाली मित्रांनो, त्या रिलेटेड आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात प्रथम व्हिडिओ बनवला जाईल। आणि मित्रांनो, ते ID कार्ड कसं डाउनलोड करायचं आहे, तुम्ही घर बसल्या कसं डाउनलोड करू शकता हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, कोणी जरी म्हणलं की ID कार्ड पाण्याला चालू झाले, कुणाच्या पण सांगण्यावरून तुम्ही जास्तीचे पैसे कुणाला देऊ नका, फार्मर ID कार्ड काढू नका। वाटलंच तर या फार्मर आयडीचा हा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकतात आणि तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकतात किंवा याची प्रिंट काढून ती सेव्ह करून ठेवतात, जेणेकरून तुम्हाला कुठे गरज पडली तर ही फार्मर आयडी तुम्ही देऊ शकता। मित्रांनो, ही काही अपडेट होती। अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।